सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यात लग्नाळू तरुणांना हेरून त्यांना खोट्या विवाहाच्या जाळ्यात अडकविणारी एक संघटित टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे। धुळे तालुक्यातील फागणे येथे असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका तरुणाला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 3.25 लाख रुपयांना लुटण्यात आलाय। धक्कादायक बाब म्हणजे पैशांची देवाणघेवाण करून रीतसर लग्न लावल्यानंतर मध्यरात्रीच तोतयात नवरीने घरातील रोकड आणि दागिन्यांवर डल्ला मारून पलायन केलंय। या प्रकरणी आता धुळे तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून समाजात फोफावत असलेल्या या नव्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे मोठा खळबळ उडाली आहे। फागणे येथील जितेंद्र पाटील या तरुणाशी शहादा येथील एका मध्यस्थ महिलेने संपर्क साधून लग्नाचे जाळे विणले होते। या कथित टोळीने विश्वासात घेत आधी ऑनलाईन आणि नंतर प्रत्यक्ष भेटीत तब्बल 2,40,000ची मोठी रक्कम उकळली व 19 फेब्रुवारी रोजी एका तरुणीसोबत त्यांचा विवाह लावून दिला। मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री पहाटेच्या सुमारास या कथित नवरीने आणि तिच्या साथीदार महिलेने घराला बाहेरून कडी लावली आणि 85,000ची रोकड व सोन्याचे दागिने घेऊन अंधाराचा फायदा घेत पोबारा केला। आपली मोठी फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित तरुणाने तातडीने धुळे तालुका पोलिसात धाव घेतली आहे। विशेष म्हणजे फिर्यादीने या संपूर्ण आर्थिक व्यवहाराचे ऑडिओ व्हिडिओ पुरावे पोलिसांना सुपूर्द केले असून पोलीस आता या सराईत आंतर जिल्हा टोळीच्या मार्गावर। लग्नाच्या आमिषाला बळी पडून घाई गडबडीत निर्णय घेणाऱ्या तरुणांसाठी ही घटना एक मोठा धोक्याचा इशारा मानली जाते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। ॲडव्होकेट राजेंद्र अशोक खळकर, फागणे गावातील एक जितेंद्र रमेश पाटील हा जो तरुण आहे त्याच्या लग्नासाठी खोट्या स्वरूपाचे लग्न लावून दिले आणि लग्नाचे आमिष दाखवून त्याची मोठ्या प्रमाणे आर्थिक फसवणूक केलेली आहे। त्यात मुलीचं लग्न लावून 2 ते 3 तासामध्ये मुलगी व तेथील एजंट ही रक्कम घेऊन व तिथून पसार झालेले आहे आणि त्याची मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे। या संदर्भात आम्ही धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो आहे। या संदर्भात धुळे तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक व तेथील कर्मचारी लवकर या तक्रारीची दखल घेऊन आरोपींवर योग्य ती कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी असे आम्ही त्यांना निवेदन सादर केलेलं आहे। आणि समाजात अशा प्रकारचे जे फसवणूक होत आहे त्या तरुणांनी योग्य ते कायदेशीर कारवाई करावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे आमिषाला बळी पडू नये अशा विवाह संदर्भात